हॅलो गाईज, वेलकम टू हाऊस ऑफ जॉय. आणि आज 25 डिसेंबर. सो आज माझ्या आई बाप्पांची ॲनिव्हर्सरी आहे. सो आज आम्ही संध्याकाळचा प्लॅनिंग केलं आहे. सो आज माहीत नाही आम्ही काय करणार आहे. आज आम्ही आई बाप्पांसाठी गिफ्टही घेतले नाही आहे. सो आता आम्ही घ्यायला जाणार आहोत दुपारी जेवून वगैरे. सो लेट्स सी, पुढे बघूया काय होतं. तोपर्यंत ब्लॉगमध्ये कंटिन्यू. आता आम्ही केक वगैरे आणून झालेला आहोत आणि आता जस्ट आलो आणि तयारी वगैरे केली आणि आता केक कट करणार आहोत. अरे लाव ना मग. का कॅन्डल बिंडल नाही लावायचे? कॅन्डल म्हणजे तुम्हाला काय लावायची आहे का? काय ग त्या डोळ्याला लावलीस काय पापणीला? ते काय हे आहे ते नाही, काय ते हे आयलाइनर आहे ते. सो न्यू जनरेशनचा ॲनिव्हर्सरीचा केक आहे. इट्स अ व्हेरी हे असं करा. हा हे पप्पा तुमची अंडरपॅन्ट खायचं म्हणून. अरे ते टाक ना त्याच्यावर, ते काल टाकलेलं तसं. काय म्हणजे लॉजिक असं पाहिजे असं त्या राहणार ना. गोष्टीला, बट नाही. तुम्हाला पाहिजे असेल तर ही जनरेशनची आयडिया तुम्ही घेऊ शकता. जेन्झीज दे असं हे करा मला. हे असं करायला दे जरा. ते तू हे करूस तर खूप छान. हे वाटते ही काहीच 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 बारा मी वाटतं. ही मारावी वाटते. थांब ना ग वर. डोळे बंद करा सगळ्यांनी डोळे बंद करा प्लीज प्लीज प्लीज. क्लोज युअर आय. अरे माझे ना, तुम्ही तुमचे करा कारण का आम्ही केक बघितलंय. पप्पा थिमड केक, थिमड. न्यू थिमड नाही. अरे नको बोलली तर थांब दोन. मी आता उघडू. मी उघडू. येस. हा. इज व्हेरी थिमड. सॅन्टा इज हिअर. सॅन्टा आला बर्थडेला. बर्थडेला की अॅनिव्हर्सरी? आय सॉरी ॲनिव्हर्सरी. ए आजी, आजी आणि पांटा नको. काय पाया पडतो त्याच्या? हा. काय त्याला हात मिळाला. वाव, बनवू ना. 1 2 ready go. Congratulations and celebration when I tell everyone that you're in love with me. Congratulations and jubilation. I want the world to know I'm happy as can be. Who would believe that I could be happy and contented? I used to think that happiness hadn't been invented, but that was in the bad old days before I met you. When I let you walk into my heart. Congratulations and celebration when I tell everyone that you're in love with me. Congratulations and jubilation. I want the world to know I'm happy as can be. I was afraid to think that you thought you were above me, that I was only fooling myself. टाइम टू गिव्ह गिफ्ट. पप्पा बघतोय का मी? बंद आहेत बघ. अरे पण हात काढा ना. नीट राहा ना. अरे बघतोय का? व्हिडिओ काढते. फॉर्म में सभ्य फुल फॉर्म में. हा बोललो काय घेऊ नको. हात पुढे करा ना जरा. रडू नको. Take this. Open your eyes and open this your gifts. छान. आता जवळ आण.
थँक्यू आता गिफ्ट देऊन झाले आहे, केक कापून झाला आहे. आता आम्ही जात आहोत मठात. सो निघू आता. हे पैसे आता पप्पा दुसरा आम्ही दिलेला पॉकेट घेत आहेत, त्याच्यात पैसे ठेवत आहेत. आणि तर आता आम्ही निघतो. आता आम्ही चाललेलो आहोत स्वामींच्या मठात. म्हणजे आमची फॅमिली आई पप्पांच्या ॲनिव्हर्सरीच्या करते. तर सई आता शो ऑफ करणार आहे. ही बघा, शो ऑफ गर्ल. या गाडीचा इन्शुरन्स आहे, पण स्वतःचा इन्शुरन्स लाईफ इन्शुरन्स नाही आहे. सो व्हॉट आर यू डूइंग? कशी घुसवते? कौन है ये लोग? कहाँ से आते हैं? इथूनच सुरुवात आहे गाडीची. हा, आणि बोलते की गाडी चालवायची आहे मला. लावली हे मला ना माहिती बाबा, काय झालं ना तुझ्यावरती डिपेंड आहे. चलो गाईज, डिपेंड. येस डिपेंड. सो गाईज, तर गाईज आता आम्ही स्वामींच्या मठात चाललेला आहोत. प्रतीक बेजड लागलाय. दिलंय कोणालाही वापरतोय पण. सो बघू शकता जी क्वालिटी मस्त आहे, मला आवडला. एक चॉकलेटी कलरची होती आणि एक अशी कलरचा होता. तर मी म्हटलं जास्त बेटर हा उठून दिसेल मरून कलर. सो आम्ही मरून कलर चूज केले आणि Color पण पप्पांच्या छान वॉलेटचा कलर चूज सईने केलाय. मला पहिल्या नजरेत आवडला तो. हो, पहिल्या नजरेत आवडला पहिला. आणि सारे खवई काय ह्याचा काय संबंध? भाव असंच. केक मस्त होता ना, थीम वाईज होता केक. म्हणजे एक तर ॲनिव्हर्सरी आहे आणि दुसरा म्हणजे आज 25 डिसेंबर म्हणजे क्रिसमस. सो आम्हाला दुसरीकडे आम्ही गेलो तेव्हा होते म्हणजे असे वेगळे, पण आम्ही आमच्या इथे पार्सल बेकरीमध्ये गेलो, तिकडे सगळे सेंटाक्लॉजनी आणि झाकरू माकरूवाले सगळे केक होते. सो आम्ही सेंटाक्लॉज चूज केला, कारण का सेंटाक्लॉजचा पण बड्डे होईल आणि आमची ॲनिव्हर्सरी पण होईल आई पप्पाची. सो झालं. सो चला तर जाऊया आपण स्वामींच्या मठात. गाडीची चावी. गाईज आता आम्ही पोचलेलो आहोत परेलच्या मठात. सो आता आम्ही स्वामींचं दर्शन घेऊ आणि मग विथ आई पप्पा. आणि मग घरी जेवायला. काय ना, आणि काही तुम्हाला माहिती आहे का, आज ह्यांची ॲनिव्हर्सरी आहे आणि आज गुरुवार आहे. माझ्या बड्डेला 12 फेब्रुवारीला, तेव्हा पण गुरुवार आला आहे. हिचा बड्डे आहे 1 ऑक्टोबर, तेव्हा पण गुरुवार आला आहे. गुरुवार ये ना कैसा हुआ है पता है आपको? ओ ऐसा हुआ है, अभी बहुत चिकन हुआ है ना, इसके लिए ना स्वामी बोलते भेटायला. सो गाईज माझं पदार्पण आता 21 मध्ये होणार, जेव्हा मला हे होणार आहे. आता 20 आहे. हे बाई आई कसं काय लागते आणि गाईज. तिथे आपण माझ्या वाटलं आता सई अर्धा ब्लॉग कंटिन्यू करणार आहे. चलो, किती खाली वाटतंय बघ. आमचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आता आम्ही डायरेक्ट घरी जाऊ. सो हा ब्लॉग छोटासाच होता. तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करायला विसरू नका. बाय बाय.